वजन कमी करताना भूक लागते, मग ही हाय प्रोटीन बॉइल्ड मूग चाट नक्की ट्राय करा. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर फ्रेंड्स, आज आपण 2 प्रकारच्या रेसिपी करणार आहोत मुगापासून. तर इथे मी भिजवून घेतलेले आहेत मूग पूर्ण रात्रभर. तर इथे मी 2 पार्ट करणार आहे. थोडेसे मी मूग काढून घेणार आहे आणि बाकीचे शिजवून घेणार आहे. 2 रेसिपीसाठी आपल्याला एक कच्चीच मूग ठेवणार आहे. जर मुगांना मोड आले असतील तर बेस्ट आहे, नसेल तरीसुद्धा चालेल. तर इथे 2 रेसिपींना लागणारे सर्व इन्ग्रेडियंट्स जे आहे ते मी इथे घेतलेले आहे. चाट मसाला घेतलेला आहे, मीठ, त्याचबरोबर काळी मिरी पावडर, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि हिरवे मूग आणि बॉईल केलेले मूग. तर आता फर्स्ट आपले बॉइल्ड मूग चाट करायचा आहे आपल्याला. ते बॉइल्ड केलेले मूग मी एका बाउलमध्ये काढून घेते आणि बॉइल्ड करताना त्याच्यामध्ये आपल्याला मिरची आणि मीठ टाकून घ्यायचं आहे. जर मीठ कमी वाटलं तर तुम्ही इथे वरून टाकू शकता. त्याचबरोबर काळी मिरी पावडर टाकायची आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये तुम्ही शेंगदाण्याचं कूटसुद्धा घालू शकता, पण खूप कमी प्रमाणात. आणि तुम्ही पाहू शकता पहिली रेसिपी जी आहे ती आपली रेडी झालेली आहे, बॉइल्ड मूग चाट. ह्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं वरती कांदा टोमॅटोसुद्धा घेऊ शकता, पण विदाऊट कांदा टोमॅटोसुद्धा ही रेसिपी जी आहे ती खूप छान लागते. सूपसोबत जर पाणी जर असेल त्याचं बॉईल, तर सूप म्हणूनसुद्धा तुम्ही घेऊ शकता. तर अशा पद्धतीने आपली फर्स्ट रेसिपी जी आहे ती रेडी झालेली आहे. मूग छान पूर्णपणे शिजवून घेतलेले आहेत बॉईल करून. तर आपलं हे फर्स्ट चाट आहे, खूप छान यम्मी आणि टेस्टी होतं, मी टेस्ट केलं तर. त्याचबरोबर आता आपण सेकंड करणार आहोत, जे कच्चे मूग होते त्याच्यापासून. तर इथे मूग मी घेतलेले आहेत. त्याचबरोबर थोडा कांदा टाकणार आहे, थोडंसं टोमॅटो टाकणार आहे. इथे तुम्ही हिरवी मिरची यूज केली तरीसुद्धा चालेल. इथे मी काळी मिरी पावडर, थोडासा चाट मसाला, मीठ, कोथिंबीर हे सर्व टाकून व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. इथे आपल्याला लागणार आहे थोडंसं लिंबू. लिंबामुळे खूप छान टेस्ट येते आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. तर अशाच पद्धतीने कच्च्या मुगाची चाट जी आहे ती टेस्टी आहे. मला तर ही वाली चाट खूप जास्त आवडते. मुगाचे कच्चे मूग खायला मला खूप आवडतात. तर अशा पद्धतीने हेल्दी आणि प्रोटीनने भरलेली रेसिपी रेडी आहे. तर ह्या 2 रेसिपी आहेत ज्या मी आता केलेल्या आहेत. तुम्हाला आवडल्या असतील तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर याचबरोबर मी उकडलेल्या मुगाचं जे पाणी होतं ते सूप म्हणून पिणार आहे. तर याच्यामध्ये मला थोडंसं मीठ, लिंबू आणि थोडीशी काळी मिरी पावडर आणि थोडासा चाट मसाला टाकून मी हा सूप रेडी करते. चाट मसाला टाकल्यामुळे खूप छान वेगळा फ्लेवर आला